नमस्कार. राजकारण विथ शैलेंद्र तनपुरे या पॉडकास्ट मालिकेचा हा तिसरा भाग. गेले 2 दिवस आपण ताजी बातमी म्हणून ज्या विशेष बातमीचा उल्लेख केला त्या माणिकराव कोकाटेशी संबंधित आज आपण विशेषत्वानं आणि विश्लेषण करून त्या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत. आपल्याला समजलं असेलच की माणिकराव कोकाटे हे राज्याचे क्रीडामंत्री होते कालपर्यंत, परंतु काल रात्री उशिरा त्यांच्याकडची खाती काढून घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना पत्र देऊन त्यांच्याकडची खाती काढून ती अजित पवारांकडे दिलेली आहे. आता हे असं का झालं हे तर आपल्याला कल्पना आहेच की शासनाच्या कोट्यातील सदनिका बनावट कागदपत्र देऊन माणिकराव कोकाटेंनी 30 वर्षापूर्वी मिळवल्या होत्या. हा खटला 95चा आणि त्याची सुनावणी आत्ता होऊन फेब्रुवारीमध्ये स्थानिक न्यायालयाने निकाल दिला आणि माणिकराव कोकाटेंना 2 वर्षाचा कारावास आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. लोकप्रतिनिधी कायद्यान्वये 2 वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींचं पद तात्काळ प्रभावाने रद्द होतं. तरी देखील वरच्या न्यायालयाने जर त्याला स्थगिती दिली तर त्यांचा पद कायम राहतं, अशा प्रकारची तरतूद आहे. माणिकराव कोकाटे यांच्या फेब्रुवारी महिन्यातल्या निकाला त्यांच्या वरिष्ठ न्यायालयानं स्थगिती दिल्यामुळे त्यांचं पदही टिकलं होतं आणि त्यांचं आमदारकी टिकली होती आणि मंत्रिपदही टिकलं होतं. आता मात्र जिल्हा सत्र न्यायालयानं या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यामुळे या निकालाला स्थगिती देण्यासही नकार दिल्यानं त्यांचं पद तात्काळ प्रभावाने रद्द व्हायला हवं होतं, त्यांचं मंत्रिपदही जायला हवं होतं. परंतु सध्या राजकारणामध्ये आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशी सिस्टीम झालेली आहे. त्यातही भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर त्यांच्या वॉशिंग मशीनमधून सगळे जण धुवून स्वच्छ होतात. माणिकराव कोकाटेंच्या बाबतीतही तसंच झालं असं म्हणता येणार नाही, कारण उद्या शुक्रवारी उच्च न्यायालयामध्ये त्याची सुनावणी आहे. कदाचित त्याला स्थगिती मिळू पण शकते, पण स्थगिती मिळाल्यानंतरही जर माणिकरावांचं मंत्रिपद कायम राहिलं तर राज्यभर त्या विरोधात जे जनमत तयार होईल त्याला तोंड देण्याची तयारी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दाखवावी लागेल. परंतु तोपर्यंत हे नेमकं का झालं हा विषय फार महत्वाचा आहे. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींची बदनामी केल्या प्रकरणाच्या खटल्यामध्ये त्यांना शिक्षा झाली आणि त्या क्षणाला संसदीय कारभार व्यवहार मंत्रालयानं तातडीनं त्यांची खासदारकी रद्द केली. एवढंच नव्हे तर खासदारांना असलेले बंगले सुद्धा काढून, त्यांचा जो बंगला आहे तो काढून घेण्यात आला. त्यानंतर काँग्रेसचे नागपूरचे आमदार सुनील केदार यांना नागपूर जिल्हा बँकेच्या घोटाळ्यात शिक्षा झाली आणि त्यांची आमदारकीही तात्काळ प्रभावानं रद्द करण्यात आली. हाच न्याय माणिकराव कोकाटेंना का लावला जात नाही असा प्रश्न केवळ विरोधी पक्षच नाही पण सर्वसामान्य जनतेलाही पडलेला आहे. केवळ ते सत्तारूढ महायुतीचे आहे म्हणून लोकशाहीमध्ये अशा प्रकारची निवडक व्यवस्था ही चालणारी नाही, हे लोक पटवून घेणार नाहीत. माणिकराव कोकाटे यांना झालेली शिक्षा ते किती प्रमाणात त्याचा प्रतिवाद करतात हे आपण गेल्या काही दिवसात पाहिलेलं आहे. पण मुळात माणिकराव कोकाटे हे तडफदार व्यक्तिमत्व आहे. 5 वेळा ते आमदार म्हणून सिन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. ते जिल्हा परिषदेत सभापती राहिलेले आहेत. ते जिल्हा बँकेचे चेअरमन आणि बरीच वर्ष संचालक राहिलेले आहेत आणि सिन्नर विधानसभा मतदारसंघावर त्यांचा बऱ्यापैकी दबदबा आहे. साहजिकच या सगळ्या सत्तेच्या प्रभावात ते वारंवार राहिल्यामुळे त्यांचा मूळचा जो परखड स्वभाव आहे, स्पष्ट वक्तेपणा आहे, तो हळूहळू करत अहंकाराकडे गेलेला दिसतो. त्यामुळे फटकन कोणाला तरी बोलून जाणं, लोकांना दुखावणं हा त्यांचा गेले काही वर्षापासून स्थायी भाव बनलेला होता. अनेक जण त्यांच्यापासून दूर गेले. त्यांनी पक्षही बरेच बदलले. काँग्रेसमधून ते शिवसेनेत आले, शिवसेनेतून आमदार झाल्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले, त्याच्यानंतर ते भारतीय जनता पक्षात गेले होते, भारतीय जनता पक्षातून ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, आता राष्ट्रवादीतून ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले आहेत. वेळ पाहून निर्णय घेण्याची त्यांची ही जी क्षमता आहे त्याला सलाम केला पाहिजे. चालत्या गाडीत बसावं असं राजकारणात म्हटलं जातं. माणिकराव कोकाटेंनी वेळच्या वेळी चालती गाडी पकडली. एकदाच त्यांची गाडी चुकली ती ते भारतीय जनता पक्षात गेले आणि त्यांचा पराभव झाला. राजाभाऊ वाजे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर मात्र ते योग्य ठिकाणी योग्य जागी बसलेले आढळत आहेत. परंतु मूळचा स्वभाव त्यांचा जो आहे, स्पष्टपणा, परखडपणा, त्याला जी 2 शिंगा आली आहेत आता मंत्रिपदामुळे, त्यामुळे
गेल्या वर्षभरात केवळ ते स्वतःच नाही परंतु त्यांचा पक्ष अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि दस्तूरखुद्द राज्य सरकारही अडचणीत आलंय. शेतकऱ्यांबद्दल त्यांनी केलेली विधानं किंवा एकूणच कृषी खातं हे उसाडगावची पाटीलकी आहे किंवा शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेबाबत सरकार 1 रुपयात विमा देतं तर त्याबाबत ते म्हणे हल्ली भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, आम्ही मात्र तुम्हाला 1 रुपयात विमा देतो. अशा प्रकारची त्यांची विधानं ही आग्या मोहळावर दगड मारल्यानंतर ते सगळे जसे चवताळून मासे येतात तशा पद्धतीनं सगळे जण त्यावेळेस विरोधक तुटून पडले. माणिकराव कोकाटेंना याबरोबरच अनेक वेळा वारंवार पक्षाला पुढे येऊन अजित पवारांपुढे येऊन वाचवावं लागलं आणि या सर्वांचा कळस जेव्हा विधानमंडळाच्या अधिवेशनात ते मोबाईलवर रमी खेळताना आढळले आणि त्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी व्हायरल केला, त्यावरून प्रचंड गदारोळ झाला. त्याची चौकशी समिती नेमल्या गेली आणि त्यात माणिकराव कोकाटेंनी आपली स्पष्टीकरण बरंच दिलं परंतु ते सरळ दिसतच होतं का ते रमी खेळतायत. त्यामुळे त्यांचं खातं बदललं गेलं, त्यांच्याकडून कृषी खातं काढून त्यांना क्रीडा खातं दिलं गेलं. रमी खेळल्यामुळे त्यांचं कृषी खातं गेलं असलं तरी त्यांना क्रीडा खातं दिल्यामुळे देखील विरोधकांनी प्रचंड टीका सरकारवर केली आणि आता ते रमी खेळायला मोकळे असं म्हटलं गेलं. दस्तूरखुद्द अजित पवारांनी त्यांना वारंवार सक्त ताकीदही दिली, काही बोलू नये किंवा कुठे काय बोलावं याबद्दल काही सूचना केल्या, मार्गदर्शन केलं. परंतु आपण म्हणतो ना, मूळचा स्वभाव जाता जाईना. माणिकरावांच्या बाबतीत तेच झालं. थोडे दिवस ते गप्प बसतात आणि पुन्हा त्यांच्यातला मूळ स्वभाव असा उसळून येतो आणि ते बोलत राहतात. रोहित पवारांनी व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर त्यांनी रोहित पवारांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल केला आहे आणि त्या प्रकरणात रोहित पवारांना नोटीस गेल्यानंतर माणिकरावांनी पुन्हा आता बघूया काय होतं ते अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं आहे. याबरोबरच अनेक विधानं त्यांची अशी झाली की सतत ते चर्चेत राहिले. चर्चा ही चांगल्या अर्थाने नव्हती, ते वादग्रस्त बनले आणि आता तर त्यांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाल्यामुळे त्यांना कदाचित ते आमदारकी गमवावी लागेल आणि मंत्रिपदाचा तर नंतर प्रश्नच येत नाही. उच्च न्यायालय उद्या निर्णय घेणार आहे, ते काय घेतील हा न्यायालयाचा प्रश्न आहे. परंतु यामुळे सरकारवर जे काही वालंट आलंय त्याचा प्रतिवाद मुख्यमंत्री फडणवीस कसा करतात हा महत्वाचा प्रश्न आहे. अजित पवारांच्या दृष्टीनं इकडे आड तिकडे वीर झालेली आहे, कारण त्यांच्या आधीचे एक मंत्री धनंजय मुंडे यांना सुद्धा बीडच्या प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागला. आता माणिकराव कोकाटे त्याच वाटेनं चाललेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष जो महायुतीतला सर्वात छोटा पक्ष आहे आणि त्यांची तशी तिथं गोची झालेलीच आहे. या प्रकरणामुळे पक्षात एक प्रकारची अस्वस्थता आता निर्माण झालेली आहे आणि त्याला तोंड देता कदाचित येत नाही, म्हणून मग कोकाटेंना वाचवण्याचा सुद्धा एकीकडे प्रयत्न चालू आहे. दुसरा एक महत्वाचा भाग असा आहे की धनंजय मुंडे ओबीसी नेते तर माणिकराव कोकाटे मराठा समाजाचे नेते. त्यामुळे ओबीसींवर तुम्ही अन्याय करता आणि मराठा लोकप्रतिनिधीला मात्र पाठीशी घालता असा आरोपही राष्ट्रवादीवर होऊ शकतो. राष्ट्रवादी तशीही मराठा समाजाची पार्टी असं बोललं जातं. या सगळ्या राजकारणामध्ये सरकारची तर गोची झाली आहेच, अजित पवारांची विशेषत्वानं झाली आहे. त्यामुळे त्यांना उद्या हायकोर्टाने निकाल काहीही दिला किंवा या शिक्षेला स्थगिती दिली तरी देखील माणिकरावांचा त्यांना निकाल लावावा लागेल असं आता दिसतंय. माणिकराव कोकाटेंच्या या विषयामुळे त्यांच्या सिन्नर विधानसभा मतदारसंघात आता काय होणार हा प्रश्नही चर्चेला चालला आहे. आजपर्यंत तरी सिन्नरमध्ये त्यांचा एक खंबीर नेतृत्व त्यांचं राहिलेलं आहे. त्यांची कन्या सीमांतिनी ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून राहिली आहे आणि भविष्यात ती त्यांची एकमेव वारसदार असल्यामुळे ती पुढे नेतृत्व करेलच. परंतु ज्या पद्धतीनं कोकाटे आता याच्या सत्तेतून पायउतार होऊ पाहतायत त्या पार्श्वभूमीवर सिन्नरमध्ये काय होणार राजकारणाच्या दृष्टीनं हे बघावं लागेल. सिन्नर हे वंजारी आणि मराठा समाज असं व्हर्टिकल स्प्लिट आहे तिथं आणि सध्या सिन्नरमध्ये राजाभाऊ वाजे जे पूर्वी आमदार होते ते आता खासदार झालेले आहेत शिवसेना उभाठाचे आणि उदय सांगळे हे राष्ट्रवादीमधून आता नुकतेच भाजपमध्ये प्रवेश करते झालेले. उदय सांगळे यांनी विधानसभेमध्ये माणिकराव कोकाटे यांना टक्कर दिली होती. आता भविष्यामध्ये माणिकराव कोकाटेंच्या या अडचणी पाहता भाजपमध्ये गेलेले उदय सांगळे
यांना कितपत लाभ होऊ शकतो हा विषय महत्वाचा आहे. आणि कोकाटेंचं नेतृत्व कन्या सिबंदीने जर स्वीकारलं तर ही नव्या पिढीतल्या या दोन नेत्यांची लढाई ही कशा पद्धतीने पुढे आकारायला ती हे बघावं लागेल. आणि या सगळ्यांमध्ये समंजस नेतृत्व म्हणून राजाभाऊ वाजेंकडे बघितलं जातं, ते काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल. नमस्कार.